श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांची आपल्या मिष्टी सुद्धा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामी कृपेने तुमच्या मनातल्या ज्या काही चांगली इच्छा आहेत त्या इच्छा लवकरच पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. तर बघा, ज्यांना कुणाला अजिबातच वेळ नाही आहे त्यांना स्वामी सेवा करण्यासाठी तर त्यांनी फक्त गुरुवारी ही 5 मिनिटांची जर सेवा केली तर त्यांच्यावरती स्वामींची कृपा त्यांच्या घरावरती झाल्याशिवाय राहणार नाही. आता अनुभव बरेच स्वामी भक्त घेत असतात की आता खूप अशा भगिनी आहेत की ज्यांना स्वामी सेवा करण्याची खूप इच्छा असते, परंतु ऑफिस असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्यांना स्वामी सेवा रोजच्या रोज करता येत नाही, म्हणजे नित्यसेवा करता येत नाही किंवा मग स्वामीचरित्र सारामृताची पारायण करता येत नाही. तर अशांसाठी फक्त आपण गुरुवारी 5 मिनिटांची जी सेवा आहे ती तुम्हाला कशी करायची आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रत्येक गुरुवारी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला उंबरठ्याचं हळदीचं लेपन करायचं आहे. अगदी शक्य नसेल तर तुम्ही हळदीचं लेपन करणं तर तुम्हाला 2 फुलं वाहून हळदी कुंकू वाहून तुम्हाला तुमच्या उंबरठ्याची पूजा तुम्ही करू शकता. तुळशीला छान आपल्याला अगरबत्ती लावायची आहे. कच्चं दूध तुळशीला गुरुवारच्या दिवशी आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्वामीसेवा कुठली करायची आहे तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची सगळ्यात प्रभावी सेवा जी आहे ती म्हणजे स्वामीचं नामस्मरण. तुम्हाला 11 माळी स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 11 माळी जप तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून वेळ काढून करायचा आहे. आता ही गुरुवारची जी सेवा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर ती तुम्हाला सकाळी संध्याकाळी तुम्ही कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला खरंच मनापासून करायची असेल तर वेळ नसेल तर मात्र मग तुम्ही सकाळी लवकर उठून सुद्धा ही सेवा करू शकता. आता एक दिवस स्वामींसाठी, आपल्या आयुष्यासाठी, आपल्या संसारासाठी एक दिवस आपण लवकर उठले तर काहीच आपल्याला हरकत नाही आहे. तर बघा, तुम्हाला लवकर उठून आंघोळ वगैरे करून आपल्याला ही 5 मिनिटाची सेवा आहे तर ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला 11 माळी जप करायचा आहे. 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र देखील म्हणायचा आहे. त्यानंतर कुठलीही सेवा करायची आहे तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला गुरुचरित्रातील 14वा अध्याय जो आहे तो प्रत्येक गुरुवारी वाचायचा आहे. आता 14व्या अध्यायाचा जो अनुभव आहे, 14व्या अध्यायाचे जे फायदे आहेत ते अगणित असे आहेत. 14व्या अध्यायाचा जो अनुभव आहे ना तो प्रत्येक स्वामी भक्ताला, दत्तगुरूंच्या भक्ताला हा येतच असतो. 14व्या अध्यायामध्ये एवढी ताकद आहे ना, म्हणजे अगदी 14व्या अध्यायाचे खूप छान असे अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला येत असतात. म्हणून गुरुचरित्रातील हा 14वा अध्याय प्रत्येकाला गुरुवारी आवर्जून वाचायचा आहे. अगदी तुम्हाला शक्य नसेल तर आता 5 मिनिटांमध्ये गुरुचरित्राचा 14वा जो अध्याय आहे ना तो वाचून होतो. प्रत्येकाच्या वाचण्याच्या स्पीडवरती ते अवलंबून आहे. सकाळी शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी वाचू शकता. अगदी तुमचं संध्याकाळी सगळं काम वगैरे घरातला, आता महिलांच्या बाबतीत सांगत झालं तर ऑफिसवरून आल्यानंतर महिलांना घरातली बरेच कामं असतात. मग सगळी कामं आटपून झोपण्याच्या अगोदर जरी तुम्ही स्वामीसमोर किंवा तुमच्या मंदिरासमोर बसून, घरातलं देवासमोर बसून वाचलात तरी हा 14वा अध्याय काहीच हरकत नाही. पण गुरुवारी ही छोटीशी परंतु आपल्याला छान अशी फळ देणारी म्हणजे जी स्वामी सेवा आहे ना ती तुम्हाला करायची आहे. आता कुठलीही सेवा ही श्रेष्ठ असते किंवा श्रेष्ठ नसते किंवा प्रभावी असते किंवा प्रभावी नसते असं काही म्हणत असतं, तर असं काही नाही आहे. सगळ्या सेवा तितकेच प्रभावी असतात. असं काही नाही की नामस्मरण ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे. आता बघा, 14व्या अध्यायाचे जे फायदे आहेत ना मी तुम्हाला आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. 14व्या अध्यायाचे खूप सारे फायदे आहेत. 14व्या अध्यायामुळे खूप सारी प्रगती आपली होत असते. 14व्या अध्यायात साईदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता कशी झाली हे या 14व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आता या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटांपासून मुक्तता आणि संरक्षण देखील मिळत असते. या श्री नरसिंह सरस्वतीच्या साईदेवांवरती केलेल्या विशेष कृपेचं चित्रण केलेलं आहे या अध्यायाचं. म्हणजे आता कसं असतं, 14व्या अध्यायाचे फायदे काय आहेत तर जीवनातील संकटांचा नाश यामुळे होतो. कुठल्याही प्रॉब्लेम्समधून जर आपल्याला सोल्युशन मिळत नसेल ना तर आपण जर 14व्या अध्यायाचे वाचन केले तर आपल्याला काहीतरी मार्ग सापडतो. सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो. त्याचबरोबर बघा, मनशांती आणि समाधान देखील आपल्याला प्राप्त होत असतो. आपली आध्यात्मिक आणि भक्ती प्रगती होत असते. आता गुरुचरित्रातील जो 14वा अध्याय आहे हा वाचला तर आर्थिक प्रगती तर आपली होतच असते, परंतु जर आपला बिझनेस असेल किंवा आपण जर नोकरी करत असेल तर प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या अशा गोष्टींसाठी आपल्याला 14व्या अध्यायाचं पठण करणं खूप फायदेशीर ठरत असतं, खूप
लाभदायी ठरत असतं. खूप छान असं आपल्याला फळ याच्यामधून मिळत असतं. त्यामुळे आवर्जून आपल्याला गुरुवारच्या दिवशी तुम्हाला 14व्या अध्यायाचं वाचन करायचं आहे आणि 14व्या अध्यायाची छोटीसुद्धा पोथी मिळते. त्यामुळे तुम्ही 14वा अध्याय हा सहज पठण करू शकता. जर तुम्हाला वाचन करता येत नसेल तर दररोज नित्यनेमानं किंवा प्रत्येक गुरुवारी जर किमान गुरुचरित्र 14वा अध्याय 18वा अध्याय तुम्ही श्रवण जरी किमान केलात ना तरीसुद्धा याचं खूप छान असं फळ तुम्हाला मिळत असतं. त्याचबरोबर गुरुवारी अजून एक तुम्हाला काम करायचं आहे, ते म्हणजे जर तुमच्या जवळपास कुठेही स्वामी समर्थांचं मंदिर असेल किंवा मठ असेल किंवा केंद्र असू द्यात किंवा दत्त महाराजांचं मंदिर असो, तर तुम्हाला तिथे पिवळ्या रंगाची एखादी वस्तू दान करायची आहे. म्हणजे अगदी फळं असेल किंवा केळे असेल, तुम्ही काहीही एखादं वस्त्र जरी असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट तुम्ही तिथे दान करू शकता. ह्याने सुद्धा खूप छान म्हणजे कसं असतं ना की जेवढं आपण दान करतो त्याच्या दुपटीने आपल्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. त्या दुपटीने आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळत असतं. त्यामुळे दानधर्माला सुद्धा आपल्याला स्वामीसेवेमध्ये खूप सारं महत्त्व आहे. एखाद्या ठिकाणी थोडंसं अन्नदान तुम्ही करू शकता. गुरुवारच्या दिवशी गाईला तुम्हाला डाळ किंवा गूळसुद्धा खाऊ घालू शकता. म्हणजे या दिवशी आपण जेवढं काही दानधर्म करता येईल तेवढं केलं तर आपल्यासाठी खूप छान असं आपल्याला फळ त्याचं मिळत असतं. जर आपल्यावरती काही कर्ज असेल, आपल्याकडं काही आर्थिक प्रॉब्लेम्स असेल तर त्याने आपण त्याच्यातून बाहेर नक्की पडतो. या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, तर आपण गुरुवारी सेवा केल्या, या स्वामींच्या गुरुवारी 5 मिनिटांची जी सेवा केली तर तुम्ही या करू शकता. स्वामी नामांचा जप आहे, तारक मंत्राचा जप आहे, गुरुचरित्रात 14वा अध्यायाचं श्रवण आहे, पठण आहे. तर तुम्हाला कसं करायचं आणि तुम्ही पाहू शकाल की अगदी 3ऱ्या गुरुवारपासूनच तुम्हाला खूप छान असे म्हणजे त्याचे अनुभव यायला चालू होतात. आता मी माझा स्वतःचा अनुभव आहे. मी प्रत्येक गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करते. आता आपण हे करतो, हे सांगण्याची खरं तर गरज नाही आहे, पण आता आपल्या खूप छान असे आपल्याला अनुभव येतात, तर ते मला तुम्हाला शेअर करायचा होता. आणि स्वामी आपल्यासोबत असतील ना तर आपल्याला कुठेही घाबरण्याची गरज नाही आहे किंवा कितीही मोठं संकट येऊ द्या, स्वामी आपल्याला त्याच्यामधून नक्कीच सोडवत असतात. फक्त आपल्याला स्वामींवरती आपल्याला श्रद्धा ठेवायची, त्यांच्यावरती मनापासून विश्वास ठेवायचा आहे. जर स्वामींवरती श्रद्धा आणि त्यांच्यावरती विश्वास जर असेल ना तर स्वामी आपल्याला कधीच कुठे काहीच कमी पडू देत नाहीत. म्हणून आपल्याला ही स्वामींची गुरुवारी सेवा नक्की करून पाहायची आहे. तर बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.